सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आश्रमशाळा नागनळी यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान लातूर येथे पार पडला। हा सन्मान इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याचे सचिव आप्पासाहेब धुळाच यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रदर्शनात यश मिळवलेल्या ओंकार फडतरे, महेश टेंगळे या विद्यार्थ्यांचा तसेच विज्ञान शिक्षक रवींद्र नवले, अमोल पाटील, वसीम शेख, शंभुलिंग बशेट्टी, नरुद्दीन शेख मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला। मार्गदर्शन करताना धुळाज म्हणाले की समाजातील वंचित घटकातील मुले आश्रमशाळांमधून शिक्षण घेत असून शासन त्यांना सर्व परिपूर्ण सुविधा पुरवत आहे। या संधीचा योग्य उपयोग करून शाळांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवावे तसेच त्यांच्यामध्ये जीवन कौशल्य विकसित करावीत असे त्यांनी आवाहन केले। या कार्यक्रमात संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य मुजावर IM यांसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य विज्ञान संस्था रविनगर, नागपूर शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 53वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गोपाळपूर पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात जिल्ह्यातील माध्यमिक गटातून एकूण 39 वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली। KSM कनिष्ठ महाविद्यालय नागनाळी येथील विद्यार्थी महेश टेंगळे, हरळय्या यशवंत, ओंकार फडतरे यांनी स्मार्ट ॲग्रिकल्चर कॅटल फार्म बहुउपयोगी शेती यंत्र हे उपकरण सादर केले। या प्रकल्पास माध्यमिक गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली। या यशाबद्दल विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रकाशजी नांगरे, अनिल बनसोडे, लक्ष्मीप्रसाद मोहिते, संजय भस्मे, संजय जवंजाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।